ज्ञानदा कदम। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतल्या घडामोडींची। संसदेच्या ऐन पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातल्या 2 नेत्यांचा दिल्ली दौरा हा चर्चेचा विषय बनलेला आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही पुढच्या 2 दिवसात राजधानी दिल्लीत पोहोचतात। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीचं निमित्त आहे इंडिया आघाडीची बैठक, पण एकनाथ शिंदे आठवड्याभरातच दुसऱ्यांदा दिल्ली भेटीवरती जात असल्यानं राजकारणात आगामी काळात काही मोठं घडणार आहे का याची चर्चा रंगू लागली आहे। शिंदे आणि ठाकरेंचा एकाच वेळी दिल्ली दौरा। एकनाथ शिंदे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत। शिंदे आणि ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात दडलंय काय? राज्यातल्या 2 बड्या नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याची तुफान चर्चा आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जवळपास एकाच वेळी दिल्लीत येत असल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आणि काही भेटीगाठींसाठी दिल्लीत पोहोचणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आठवड्याभरातला हा दुसरा दिल्ली दौरा असल्यानं राजकीय शक्यतांचा बाजार तेजीत आहे। या 2 नेत्यांपैकी शिंदेंच्या दिल्लीवारीची जास्त चर्चा आहे, कारण वादात सापडलेले मंत्री, आगामी पालिकेची निवडणूक आणि पालकमंत्री पदाचे वाद या पार्श्वभूमीवर शिंदेंची दिल्लीवारी लक्षवेधी मानली जाते। गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदेंनी 2 दिवसांचा दिल्ली दौरा केलेला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती आहे, पण या दौऱ्याच्या बातम्या शांत होण्याआधीच शिंदे पुन्हा दिल्ली गाठत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेलेत हे देखील पहा। पण 15 दिवसांतून चंद्र वेगळं बदलतच असतो। त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेलेत हे देखील पहा। पण 15 दिवसांतून चंद्र वेगळं बदलतच असतो। महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलत आहेत, तर देशपातळीवर अनेक महत्त्वाच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्यात। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची दिल्लीत होणारी बैठक महत्त्वाची मानली जाते। उद्धव ठाकरे संसदेच्या ऐन पावसाळी अधिवेशनाच्या धामधुमीत दिल्ली दौऱ्यावर येत असल्यानं राजकीय भेटीगाठींचीही बरसात होणार हे नक्की। सोबतच उपराष्ट्रपती पदाची निवडणूकही जवळ आली। अशावेळी स्वतंत्र उमेदवार देण्यासंदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीत काही चर्चा होते का हेही पाहावं लागेल। ची बैठक यासाठी आहे की श्री राहुल गांधी यांनी 7 तारखेला त्यांच्या निवासस्थानी यूपीएची बैठक इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित होत आहेत। आता बहुतेक त्याला त्यांच्या मनामध्ये काय भय निर्माण झाला या आमच्या बैठकीमुळे, त्याच्यामुळे मोदीजींनी इंडियाची बैठक आज बोलवली। त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे, पण त्याच्यामुळे आमच्या बैठकीला काही परिणाम होणार नाही। पण या 2ही दौऱ्यांच्या धामधुमीत लक्षवेधी ठरली ती प्रियंका चतुर्वेदींनी घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। इंडिया आघाडीच्या बैठकीच्या काही तास आधी झालेल्या भेटीचा अर्थ काय याचा अंदाज सध्या बांधला जातो, पण पक्षवरिष्ठांना कल्पना देऊनच ही भेट घेतल्याचं प्रियंका यांनी सांगितलेलं असलं तरी या भेटीवरनं सुरू झालेल्या चर्चा काही थांबत नाहीये। साहब जो आ रहे हैं इंडिया अलायंस की मीटिंग के लिए आ रहे हैं। इंडिया अलायंस जो श्री राहुल गांधी जी मीटिंग और डिनर रख रहे हैं उसके लिए वो आने वाले हैं। आदित्य जी भी आने वाले हैं और उससे मेरी मीटिंग प्रधानमंत्री जी से और कोई संबंध में नहीं थी। वो पार्लियामेंट में आए हुए थे, उन्होंने मुलाकात की है और अच्छी मुलाकात हुई है और राजनीति से मैं फिर से दोहराऊंगी कोई लेना देना नहीं। त्यामुळे पुढचे 2 दिवस महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भेटीगाठींमुळे दिल्ली गजबजलेली असेल हे नक्की। त्यामुळे राजधानीतल्या दौऱ्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होतो हेही पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।